सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे। अर्थातच 2024 ची निवडणूक ही अतिशय रोमांचकारी निवडणूक होणार आहे। मतदारांमध्ये विचारांचा काहूर माजलेला आहे। प्रत्येक पक्षाच्या पक्ष कार्यालयामध्ये इच्छुक उमेदवारांची रेलचल सुरू आहे। तिकीट कुणाला मिळणार आहे याची उत्कंठा संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली आहे। प्रत्येक पक्षानं आपले उमेदवार विधानसभेच्या वार्डातले बऱ्यापैकी जाहीर केलेले आहेत। ज्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये रस्सी खेच आहे ते मतदारसंघ सध्या राखून ठेवलेले आहेत। मतदारसंघ कुणाच्या पारड्यात पडतो, तिकीट कुणाच्या पारड्यात पडते हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु बांधवांनो, या निवडणुकीला सामोरं जात असताना काही गोष्टी जनतेसमोर आल्या पाहिजेत आणि विचारांचा जागर झाला पाहिजे। आपल्यातले मतभेद विसरून आपल्याला या निवडणुकींना सामोरं जायचंय। जातीपातीचं धर्मांध राजकारण बाजूला ठेवून आपल्याला एका चांगल्या सक्षम उमेदवाराची निवड करायची, हा विचार सध्या तरी माझ्या डोक्यात घोंगावत आहे। म्हणून बांधवांनो, या माध्यमातून जनतेचं सुद्धा प्रबोधन झालं पाहिजे। या गेलेल्या कालखंडामध्ये डोकावून पाहत असताना 2019 ते 2024 या मागील वर्षांनी आपल्या पदरात काय पडलं याचा सुद्धा विचार होणं तितकंच महत्त्वाचं आहे। म्हणून त्या विचारांचा जागर करण्यासाठी खास करून हा व्हिडिओ बांधवांनो, मित्रांनो, विनंती एकच आहे की व्हिडिओ स्क्रोल करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि आपलं मत कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करायलाही विसरू नका। या सामाजिक विचारपीठावरती जर आपण पहिल्यांदाच आलेला असाल तर अविनाश मोहिते ऑफिशियल या YouTube चॅनलला आपण लाईक करावं, शेअर करावं आणि मोठ्या संख्येनं सबस्क्राईब करावं अशी नम्र विनंती याच माध्यमातून करत आहे। बांधवांनो, प्रत्येक वेळी आपण नवनवीन विषयांवरती चर्चा करत असतो। माझ्या विचारांची आपण सहमत असावंच असं बिलकुल नाही। माझ्या विचारांव्यतिरिक्त आपले विचार वेगळे असू शकतात, परंतु जे जे पटल ते घ्यावं, बाकीचं सोडून द्यावं अशी विनंती याच माध्यमातून आपणा सर्वांना करतो। मित्रांनो, मागील कालखंडाचा जर आपण विचार केला म्हणजे 2019 ते 2024 पर्यंतचा, तर राजकारणाची मोठ्या प्रमाणात उलथापालथ झालेली आपण पाहिली। अनेक पक्षांतर झालेली आपण पाहिली। कोरोनाचा कालखंड सुद्धा आपण पाहिला। अनेक संकटांना महाराष्ट्र मागल्या या 5 वर्षामध्ये सामोरा देखील गेलेला आहे। परंतु बांधवांनो, आपल्या कित्येक मित्रांनी, आपल्या कित्येक नातेवाईकांनी, आपल्या कित्येक सगळे सोयऱ्यांनी या मागल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये आपली साथ सोडली। त्यांना सुद्धा एक भावपूर्ण श्रद्धांजली या व्हिडिओच्या माध्यमातून वाहतो। मित्रांनो, आताच सांगितल्याप्रमाणे मागल्या कालखंडाचा विचार आपल्याला पुढील 5 वर्षांसाठी करावा लागेल की मागल्या 5 वर्षामध्ये आम्ही ज्यांच्या हातामध्ये सत्ता दिली त्यांनी या महाराष्ट्रासाठी काय दिलं, त्यांनी या महाराष्ट्रासाठी काय केलं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। मागल्या 5 वर्षात ज्या आपल्या अडचणी होत्या त्याच अडचणी पुढच्या 5 वर्षात देखील आपल्या महत्त्वाच्या असणार आहेत। म्हणून आता उमेदवार निवडत असताना मला असं वाटतंय की आपली सतत विवेक बुद्धी जागृत ठेवून आता आपल्याला उमेदवार निवडावे लागतील। बांधवांनो, महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार बोकळलेला आहे। 70 हजार कोटींचा घोटाळे करून सुद्धा भारतीय जनता पार्टी मी नाही त्यातली कडी लावातली अशा पद्धतीची भूमिका घेताना आपल्याला याच माध्यमातून पाहायला मिळाली आहे। ज्या अजितदादा पवार यांना खऱ्या अर्थानं येरवडा जेलची हवा खायला पाहिजे होती, पण भारतीय जनता पार्टीने सर्व त्यांच्या पापांवरती पांघरून घालून, सर्व चुका आणि त्यांचा भ्रष्टाचार आपल्या पोटात घालून आपल्या पक्षात त्यांना प्रवेश देऊन खऱ्या अर्थानं आपल्या पायांवरती धोंडा मारलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळून येतोय। आणि आज तीच भारतीय जनता पार्टी अजितदादांना घावातील खडा निवडून ठेवल्याप्रमाणे निवडून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे। पण तसं होणं आता शक्य नाही, कारण तू काय कर, मारल्यागत कर आणि मी काय करतो, मार खाल्ल्यागत करतो। तुम भी नकटे हम भी नकटे, सब नकटों का है मेला, और जोता नाक वाला साला वो भी निकला इनका ही चेला। ज्याला आपण चांगला समजत होतो, जो निस्वार्थी राजकारणी आपल्याला वाटत होता, जो या महाराष्ट्रासाठी काहीतरी करल असं वाटत होता, तो पण साला यांचा चेला निघलेला आहे। म्हणून विश्वास कुणावरती ठेवायचा आणि कुणावरती नाही ह्याचा सुद्धा विचार होणं आज तितकंच महत्त्वाचं आहे। बांधवांनो, मागल्या काळामध्ये रामाच्या नावावरती राजकारण लढलं गेलं। अयोध्यामध्ये राम मंदिर झालं पाहिजे, हिंदूंच्या भावनाशी मोठ्या प्रमाणात खेळण्याचा प्रयत्न केला। हाच मुद्दा मागल्या विधानसभेमध्ये प्रचंड प्रमाणात गाजला।
आणि याच मुद्द्याला घेऊन राजकारण केलं गेलं. पण आज अयोध्येतील राम मंदिर सुद्धा पूर्ण झालेलं आहे. मग पूर्ण झालेल्या राम मंदिरामुळे महाराष्ट्रातले प्रश्न सोडवले गेले का? शेतकऱ्यांना न्याय मिळाला का? कष्टकऱ्यांना न्याय मिळाला का? वंचितांना न्याय मिळाला का? विद्यार्थ्यांना न्याय मिळाला का? दलितांना न्याय मिळाला का? कामगारांना न्याय मिळाला का? हा प्रश्न सुद्धा सत्ताधाऱ्यांना विचारणं महत्वाचं आहे. म्हणून सत्ताधाऱ्यांनो, या माध्यमातून तुम्हाला प्रश्न विचारतोय, सत्ताधाऱ्यांनो उत्तर द्या. राम मंदिर अयोध्येत झाल्यामुळं शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, कामगारांचे, वंचितांचे, दलितांचे, कष्टकऱ्यांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटले आहेत का किंवा सुटणार आहेत का? आता कुठल्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टी राजकारण करते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. कुठले मुद्दे घेऊन जनतेसमोर येणार आहात आणि मताची भीक मागणार आहात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे. एकतर कोरोनाच्या कालखंडामध्ये गरिबांची कंबर मोडलेली आहे, कष्टकऱ्यांची कंबर मोडलेली आहे, कामगारांची कंबर मोडलेली आहे. अनेक शेतकऱ्यांनी या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या केलेल्या आहेत. जातीपातीच्या राजकारणावर या महाराष्ट्राला सत्ताधाऱ्यांनी हमेशा झुलवत ठेवलेला आहे. या महाराष्ट्रातले कुठलेही प्रश्न मला वाटते आज तागायत सुटलेले नाहीत. म्हणजे तेच मूलभूत प्रश्न अन्न, वस्त्र आणि निवारा याच्यावरतीच गेले 78 वर्ष झाले या देशाला स्वातंत्र्य मिळून, तरी सुद्धा या देशातला गरीब, कष्टकरी, वंचित, शेतकरी त्याच मुद्द्यावरती रडत आहे. या महाराष्ट्रातला श्रीमंत अतिश्रीमंत होत चाललाय आणि गरीब अत्यंत गरीब होत चाललाय. पण सत्ताधाऱ्यांना याचं काही सोयरसुतक नाही. हा सुद्धा मुद्दा बांधवांनो समजून घेतला पाहिजे. म्हणजे तुम्ही कशा पद्धतीनं पक्षामध्ये दुही निर्माण केली, पक्ष तुम्ही फोडले. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कुणी फोडली? शिंदे गट कसा निर्माण झाला? काय डोंगर, काय झाडी, काय हॉटेल कुणी म्हटलं? 50-50 खोके घेऊन कोण फुटलं याचा देखील विचार मित्रांनो, मतदारांनो व्हायला पाहिजे. अजितदादा पवार यांना सत्तेचं लालच देऊन रात्रीच्या रात्रीमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी कशा पद्धतीने फोडली गेली, कोण विकलं गेलं, या महाराष्ट्रातल्या जनतेने याच डोळा आणि याच देही पाहिलेलं आहे. मित्रांनो, ये पब्लिक है, ये सब जानती है, अच्छे बुरे को पहचानती है. महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही मुहात काढण्याचा प्रयत्न करू नका, मूर्ख ठरवण्याचा प्रयत्न करू नका. भारतीय जनता पार्टीचे केंद्रातील आणि राज्यातील सर्व वरिष्ठ पदाधिकारी आणि त्यांच्या मित्र पक्षांचा राष्ट्रवादी आणि शिवसेना फोडण्यामाग प्रचंड मोठा हात आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. याचं सुद्धा उत्तर भारतीय जनता पार्टीला आपल्याला मागावंच लागेल. म्हणून सत्ताधारी काय आणि विरोधक काय आपल्यासाठी दोन्हीही सारखेच आहेत. जो कोणी या महाराष्ट्रातल्या जनतेच्या हिताचे प्रश्न मांडेल, जो कोणी या महाराष्ट्रामध्ये जनतेच्या हिताचं राजकारण करेल, त्यालाच महाराष्ट्रामध्ये इथून पुढच्या काळामध्ये संधी मिळेल. म्हणून खऱ्या अर्थानं आज जागृती करण्याची वेळ आहे. जे कोणी पक्षधार्जिनी लोक असतील, ज्याला वाटतंय माझा चुलता या पक्षामध्ये, माझा भाऊ त्या पक्षामध्ये, माझा वडील त्या पक्षामध्ये, माझा मामा त्या पक्षामध्ये किंवा माझे मित्र सांगतात म्हणून हा पक्ष चांगला आहे, तर बांधवांनो विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आता तरी सावध व्हा. आता तरी सावध व्हा. अजून वेळ गेलेली नाही. यांना मतातून धडा शिकवण्याची आज वेळ आलेली आहे. म्हणून हिंदू हिंदू म्हणून लढवणारे, मुस्लिम मुस्लिम म्हणून भांडणं लावणारे, मराठा दलित भांडणं लावणारे, मराठा ओबीसी भांडणं लावणारे आता तरी ओळखा. या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे, जातीपातीचं धर्मांध राजकारण या महाराष्ट्रामध्ये चालवून द्यायचं नाही. इथं देवाच्या नावावरती, धर्माच्या नावावरती दंगली घडवल्या जातात. तसे कुणाचे मनसुबेत हे सुद्धा ओळखणं तितकंच महत्वाचं आहे. अहो, या महाराष्ट्राला लुटून खाणारे हे दरोडेखोर, हे लाचखोर नेते आता तरी तुम्ही ओळखणार आहात की नाही? अहो, तुमच्या धडावरती तुमचं डोकं आहे की नाही? तुमच्या डोक्यात तुमचा मेंदू आहे की नाही? जर तुमचा मेंदू तुमच्या डोक्यात असेल तर सतसत विवेक बुद्धीनं एकदा तरी विचार करून पहा. हेच ते लाचार नेते आहेत, हेच ते भ्रष्टाचारी नेते आहेत,
हेच ते दरोडेखोर नेते आहेत. त्यांनी तुमची 5 वर्ष सतत पिळवणूक केलेली आहे, हेटाळणा केलेली आहे, विटंबना केलेली आहे. या महाराष्ट्रामध्ये महागाईचा आलेख तुम्ही बघितलाय का? या महाराष्ट्रातला जीडीपी तुम्हाला माहिती आहे का? या महाराष्ट्रामध्ये जे भ्रष्टाचारी सत्ताधारी जे खुर्चीवर बसले होते त्यांनी कशा पद्धतीने स्वार्थासाठी पद्धतीचं घाणेरडं राजकारण या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे याचा जरा सुद्धा विचार करणार आहात का? म्हणून बांधवांनो, आज खऱ्या अर्थानं वेळ आलेली आहे. आता सत्ता पालट करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे आणि खरा वजीर तुमच्या हातात आहे, जनतेच्या हातात आहे. म्हणून मताच्या रूपानं आता धडा शिकवणं खूप गरजेचं आहे. भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्रपक्ष आता कोणत्या अजेंडावर इलेक्शन लढणार आहे, निवडणुका लढणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे. कारण मागल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्रपक्ष सपशेल खोटे ठरलेले आहेत आणि त्यामध्ये त्यांना विरोध करणारे सुद्धा विरोधी पक्ष नेते किंवा विरोधी पक्ष म्हणून अस्तित्वात असणारी महाविकास आघाडी ही सुद्धा सपशेल खोटी ठरलेली आहे. जनतेसमोर दूध का दूध आणि पाणी का पाणी झालेलं आहे. म्हणजे दोघेही जण एकाच माळेचे मणी आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी बोकाळली आहे आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री मूक गिळून गप्प आहेत. रस्त्यावरती दिवसा ढवळ्या खून होत आहेत, दरोडे पडत आहेत, खुनाचे प्रयत्न केले जात आहेत. एवढंच कमी की काय, पण लहान लहान मुलींची आबरू दिवसा ढवळ्या लुटले जात आहे. महाराष्ट्रामध्ये महिला बिलकुल सुरक्षित नाहीत. कित्येक लहान मुलींवरती आणि महिलांवरती या 5 वर्षामध्ये बलात्कार झालेले आहेत. अख्खा किळसवाना प्रकार या महाराष्ट्रामध्ये सुरू असताना, सावळा गोंधळ सुरू असताना महाराष्ट्रातल्या गृहमंत्र्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. महाराष्ट्रातलं पोलीस प्रशासन पैशामध्ये विकलं जात आहे अशी खरी परिस्थिती असताना सुद्धा जनता मात्र हतबल आहे. डोकं सुन्न झाल्याशिवाय राहत नाही. विचारांचं काहूर डोक्यामध्ये माजलेलं आहे. मन अक्षरशः विचलित झालेलं आहे. म्हणून यांना आता याचं कठोर शासन केलं पाहिजे. म्हणून मताच्या रूपातून मला वाटतंय आता विरोध दर्शवणं तितकंच महत्वाचं आहे. मागल्या काळामध्ये लव जिहादच्या मुद्द्यावरती इलेक्शन लढलं गेलं. मागल्या काळामध्ये राम मंदिरच्या मुद्द्यावरती इलेक्शन लढलं गेलं. काश्मीर 370 उठवल्यामुळे यथा गाजावाजा करून निवडणुका लढल्या गेल्या. भावनिक लोकांना साथ घातली गेली. हिंदू हिंदू म्हणून, हिंदू खत्रे में म्हणून हिंदूंना जागृत करण्याचा प्रयत्न केला आणि हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये दरी निर्माण करून मागल्या काळामध्ये निवडणुका लढल्या गेल्या. पण यावर्षी तसं होता कामा नये. आधीच कोरोना काळानं कंबरडे फोडलेली ही गरीब महाराष्ट्रातील जनता मोठा कुटीला आलेला आहे. तरी सुद्धा हे सत्ताधाऱ्यांची पोट अजून भरलेली नाहीत. सर्रास भ्रष्टाचार केला जातो प्रत्येक गोष्टीमध्ये. कुठलेही काय यंत्रणा असना, कुठलंही सरकारी यंत्रणा असना, कुठलंही सरकारी काम असना, याच्यामध्ये 10% कमिशन घेतल्याशिवाय महाराष्ट्रातील आमदार आणि खासदार यांची तळी उचलली जात नाही. याच्यापेक्षा दुर्दशा या महाराष्ट्राची काय असू शकते? याच्यापेक्षा शोकांतिका या महाराष्ट्राची काय असू शकते? प्रचंड प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे. तरुणांच्या हाताला कामच नाही. त्याच पद्धतीने शेतीवर आधारित अनेक मोठमोठे कायदे केले गेले. शेतीला विरोध असणारे कायदे या महाराष्ट्रामध्ये केले गेले आणि शेतकऱ्यांवरती अन्याय केला गेला. शिक्षण असेल, आरोग्य असेल, औषधं असतील, यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचंड घोटाळे केले गेले. महाराष्ट्रामध्ये फक्त सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी मिळून फक्त फोडाफोडीचं राजकारण या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळून आले. महाराष्ट्रातला महागाईचा आलेख प्रचंड वाढलेला आहे. गॅस वाढला, लाईटची बिलं वाढली, पेट्रोल आणि डिझेल इंधनाचे दर भरमसाठ वाढवून ठेवले. मग आता गरिबांनी काय करायचं हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. म्हणून बांधवांनो, आता खऱ्या अर्थानं याचा विचार होणं तितकंच महत्वाचं आहे. कारण आता काय झालेलं आहे, निवडणुका आलेल्या आहेत आणि या सर्वांची डोर फक्त आणि फक्त मतदार तुमच्या हातात आहे. म्हणून आता आपण चाणाक्ष बुद्धीनी, सत्सक विवेक बुद्धीनी आपल्या फायद्याचं कोण आहे, आपल्या तोट्याचं कोण आहे, आपल्या हिताचं कोण आहे याचा विचार बांधवांनो तुम्ही करायलाच पाहिजे. म्हणून निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अनेक
योजना सध्या महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा सपाटा सुरू केलेला आहे। मग त्याच्यातच सगळ्यात तुम्हाला माहिती आहे सगळ्यात मोठी योजना या वर्षीची म्हणजे लाडकी बहीण ही योजना प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेली, प्रचंड प्रमाणात गाजलेली अशी ही योजना आहे। तर कुठं कमी होतंय की काय म्हणून लाडका भाऊ ही योजना नवीन महाराष्ट्रामध्ये सुरू केलेली आहे। मित्रांनो, हा पैसा कुणाचा याचा सुद्धा विचार तुम्ही केला पाहिजे। अहो, कामगारांना पगार देण्यासाठी यांच्याकडे जेवढा पाहिजे तेवढा निधी उपलब्ध नाहीये। सरकारी शाळांच्या शिक्षकांचे पगार थकीत झालेले आहेत। अनेक कामगारांचे जे सरकारी नोकरदार आहेत त्यांचे पगार आज थकीत आहेत। महाराष्ट्रातल्या तिजोरीवर प्रचंड ताण आलेला आहे। करोडोंची कर्ज या महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी घेऊन ठेवलेली आहेत। म्हणजे येणाऱ्या काळात जर दुसरं सरकार या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आलं तर कामं कुठून करणार आहेत? तिजोरीत जर खडखडाट असेल तर मग कशा पद्धतीनं महाराष्ट्र हिताची कामं होणार आहेत हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। म्हणून बांधवांनो, आपण आता झोपेचं सोंग न घेता खडबडून जाग झालं पाहिजे, कारण आता वेळ आहे यांना योग्य तो धडा शिकवण्यासाठी। तुम्हाला तर माहिती आहे या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या माध्यमातून लढाई सुरू आहे। मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न असेल, धनगर आरक्षणाचा प्रश्न असेल, आदिवासी आरक्षणाचा प्रश्न असेल, कशा पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण केलं जात आहे, कशा पद्धतीने गाव खेड्यामध्ये या आरक्षणाच्या मुद्द्यावरून जातीमध्ये भांडणं सुरू आहेत आणि कशा पद्धतीने तणाव निर्माण झाला आहे हे सुद्धा तुम्ही मीडियाच्या माध्यमातून पाहिलंच असेल। म्हणजे एकमेकाची तोंड आज गावगाड्यामध्ये पाहिली जात नाही, एवढा प्रचंड तणाव आज गाव खेड्यामध्ये तयार झालेला आहे। आणि याच्या मागला सूत्रधार कोण आहे हे सुद्धा तुम्हाला तुमच्यापासून लपून राहिलेलं नाही। म्हणून बांधवांनो, याचा सुद्धा विचार होणं तितकंच महत्वाचं आहे। या देशामधल्या छोट्या मोठ्या ज्या कंपन्या होत्या त्यांचं खासगीकरण केलं गेलंय, हा सुद्धा मुद्दा आपल्याला या ठिकाणी तत्परतेने मांडावा लागेल। बांधवांनो, रेल्वे असेल, विमान सेवा असेल, LIC असेल, BSNL असेल, ST महामंडळ असेल, अशा अनेक सरकारमान्य कंपन्या या ठिकाणच्या सत्ताधाऱ्यांनी आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी मिळून संपवलेल्या आहेत। म्हणजे ज्या कंपन्या ज्या सरकारी होत्या त्याला तुम्ही खाजगी केल्या, म्हणजे अदानी अंबानी अडानीच्या घशामध्ये तुम्ही त्या घातलेल्या आहेत। प्रत्येक गोष्ट खाजगीकरण केलेली आहे। म्हणजे काय करायचं, तुम्ही लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये आणायची आणि हजारो कोटींचं वाटप तुम्ही सरकारी तिजोरीतून करायचं आणि त्याची भरपाई मात्र गरिबांकडून तुम्ही तातडीने सुरू करायची। गॅसचे दर लगेच 100 रुपयांनी वाढवायचे, पेट्रोल दर 5-10 रुपयांनी वाढवायचे, खाद्य तेल तुम्ही लगेच 100-200 वाढवायचं, प्रत्येक गोष्टीवरती तुम्ही GST लावायचं। आणि काय करायचं, तुम्ही फक्त लाडक्या बहिणीला एक कुठंतरी आमिष दाखवायचं, लाडकी बहीण सक्षम करायची नाही। तुम्हाला काय करायचंय, तिला लाचार करायचंय। 1,500-2,000 हजार रुपये देऊन लाडक्या बहिणीचे प्रश्न सुटणार आहेत का? प्रश्न जर सोडवायचे असतील तर तिच्या हाताला काम दिलं गेलं पाहिजे, तिला सुशिक्षित केलं पाहिजे, तिला स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी सक्षम केलं पाहिजे, तिच्या मुलांना शिक्षणामध्ये नोकरीमध्ये आरक्षण दिलं गेलं पाहिजे। अशा पद्धतीने केलं तर महाराष्ट्राची क्रांती घडेल। तिला तुम्ही दळभद्री बनवताय, भिकारी बनवताय आणि तिला तुम्ही काय करताय तर 1,500-2,000 हजारांचा आमिष तुम्ही लाडकी बहीण म्हणून देऊ पाहताय। ही सरळ सरकारच्या माध्यमातून दिलेली एक खंडनीय असा माझा या ठिकाणी आरोप आहे। म्हणून बांधवांनो, याचा सुद्धा विचार होणं आज रोजी तितकंच महत्वाचं आहे। म्हणून सत्ताधारी असतील, विरोधक असतील, यांना कशा पद्धतीनं आपल्याला जशाच तसं उत्तर द्यायचं हे आता मतदारांनी ठरवणं तितकंच गरजेचं आहे। म्हणून विनंती आहे की हा जो विचारांचा जागर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सुरू केलेला आहे, हा जागर कुठेही थांबता कामा नये, ही पडलेली ठिणगी कुठेही विसता कामा नये। म्हणून सत्ताधारी असतील, विरोधक असतील, हे एकाच माळेचे मणी आहेत। यांना पर्याय म्हणून आता आपल्याला वेगळा विचार करावा लागेल। वेगळा विचार करत असताना मित्रांनो, कोण आपल्या महाराष्ट्रासाठी फायद्याचा आहे याचा विचार होणं तेवढंच महत्वाचं आहे। म्हणून नेहमी मतदान करत असताना डोळ्यावरती पट्टी बांधून मतदान करू नका। सत्सक विवेक बुद्धीनं स्वतःचा मेंदू वापरून या ठिकाणी मतदान करा। कुणाच्याही आमिषाला बळी पडू नका, कोणाच्याही 1,000-2,000 रुपयासाठी आपल्या मताची विक्री करू नका। प्रचंड अनमोल असं मत आहे, याच्यामध्ये प्रचंड ताकद आहे, हे जरा समजून घ्या। इथून मागला काळ आठवा आणि पुढे येणाऱ्या काळाची एक चुणूक डोळ्यासमोर ठेवा।
आपल्यासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी कुठला आमदार उपयोगी पडणार आहे, कोण आपले प्रश्न सोडवणार आहे, कोण आपले प्रश्न विधानसभेमध्ये मांडणार आहे, याचा सुद्धा विचार करा. अशी परखड भूमिका आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी मांडतो आणि तत्वता आपली रजा घेतो. बांधवांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, मोठ्या संख्येने सबस्क्राईब करा. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण आजपासून निवडणुकीची मालिका आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज मांडणार आहोत. अविनाश मोहिते ऑफिशियल या युट्यूब चॅनलला पाहण्यास विसरू नका. एवढीच आपणा सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय मित्रांनो.